शैलेश काय आणलं रे त्याच्यामध्ये रिक्षामध्ये? जालनं काय जालनं आहे? लाकडं कुठून आणली? रस्त्यावर का फुकट पडली होती का? कसं किलो? 5 रुपये किलो. किती किलो आणलीस? 70 किलो आणली. बघितलं जालन्यासाठी. चूल आहे का घरात? किती चुली आहेत? 2. कुठं आहेत? घरात आहेत का टेरिसवर? भाकरी कोण बसतो, तू का कोण? आणलंय का? लग्न झालंय? काय आहे बायकोचं नाव? बायकोचं नाव काय? का स्वतःच्या बायकोचं नाव याला माहिती नाही. लग्न करून आणलंय. आता पत्रिका आयुष्यभर जमू शकत नाही ना मी. तुझं बायकोचं नाव तुला येत नाही का? लाज वाटतं का बायकोचं नाव घ्यायला? विसरलंय का? बघितलं का बायकोने एवढा दम दिला आहे की माझं नाव सुद्धा तोंडात घ्यायचं नाही. घाबरता बायकोला? बायकोची आम्ही शेड यायची. किती येणार तुला पैसे सासूवाडीच्या? अजून करोड रुपये येतील का? जास्त याला बघा. बघा आज रिक्षावाला आहे. कधी नशीब पलटेल सांगता येत नाही. करोड रुपयाचा मालक आहे तो. हा डबल. तू देशील ना मला? देशील का त्यांच्या काय अर्धी रक्कम? नाही देणार. बघा जाम कंजूस आहे हो. फॉरनर सारखा दिसतो ना? फॉरनर ना आपला इंडियन आहे तो. आमचा बदर आहे तो. हा बाबूरावचा मुलगा तो शैलेश बाबूराव वासकर. अरे सासरा चेक घेऊन आलता. त्याला बरं नंतर दे. बरं शैलेशला याव दे. त्याच्यापेक्षा जास्त बदन म्हणून. साफसफाई करतोय. स्वतःचा व्यवसाय चालू केलाय. कुठला व्यवसाय चालू केलाय रे तू? मोमोज. होतो का 5,000चा धंदा? गल्ला होतोय का? अरे वा. काय वाचवतो का ना पैसे? थोडीशी शक्कल दाखव. नुसती पाठ दिसते तुझी. हा याच्या दुकानात यायचा. आपल्या शिलपाट्याला असतो पार्सिक बँक जवळ. आणि हाताला चव आहे मस्तपैकी. सर्वजण येतात. आणि आपला आगरी समाजाचा असल्यामुळे सर्वांनी यायचं. बघा कशी साफसफाई करतो दररोज खास तुमच्यासाठी. कुठे गेली? बघा धाव्याला गेली होती. धावा म्हणजे आमच्याकडे माणसं मरतात तेव्हा धावा असतो त्याचे पिन पाडतात. तिकडे गेली होती. तुम्ही पाहू शकता नेहमीप्रमाणे कल्याण फाट्यावर ट्रॉफिक लागली आहे. आता आम्ही गॅस भरायला चाललो आहे पंपावर. ही नेहमीची ट्रॉफिक आहे. आता आम्ही गॅस भरायला आलो आहे पंपावर. हां फायनली गॅस भरतो आहे. आकडे बघा. हो पाडतो ना. CNG गॅस पंप नवीनच चालू झालं आहे कल्याण फाटा इथे डायगर गावाच्या शेजारीच. मॉर्निंगला ट्रॉफिक असते थोडी. तो नाही आहे ना? आता आम्ही म्हसा या मेन नाक्यावर पोचलो आहे. आता थोडासा इथं नाश्ता पाणी आम्ही करतो. त्याच्यानंतर पुढचा प्रवास करणार आता आम्ही. पूर्ण म्हसा नाका चौक. थोडीशी शॉपिंग. समर्थ कुमा उपास स्वीटमध्ये. आता मुरबाडमध्ये आम्ही लिंबू सरबत बरंच अंतर कापून आलो. दीड घंटा आम्ही रनिंग केली. त्याच्यानंतर काहीतरी घशाला गारवा मिळावा यासाठी चांगले बनवले आहे लिंबू सरबत जिरा टाकून. असे 4 रोड लागतात या सर्कलला. अखेर आम्ही फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत.
हां बघा मेवनी डायरेक्ट एंट्री मारली. मस्त वातावरण आहे. आता वाजले आहेत बघा किती वाजले 1:45 वाजता आम्ही पोहोचलो. आता काय इथे एन्जॉय करतो काय नाही करतो हे तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवतो. याचं नाव आम्ही ठेवलं टायगर. कसा टायगर बरा आहेस काय? ही आता एकटी पुरणपोळी खाणार आहे. 4 पुरणपोळी एकटी खाणार आहे. खाशील का? तू खाशील का? 4ही नाही तू खाशील मग कोण खाईल? मामा मामा खाईल 4 नक्की. बघू आता कोण 4 खातो. बाबा एक दात लवला. चला आता चहाचा टाईम झालेला आहे. तुझी पितवणार आहे चहा? नाही पिणार का? आता आम्ही चहा पितो सर्व. बघा ताण लागली होती. शेवटी मालक असतो. बघा जनावरांची कशा प्रकारे काळजी घेतात. स्वतः आले त्यांना पाणी पाजण्यासाठी. हा त्यांचा बघा मस्तीखोर मुलगा. काय रे नाव तुझं? नाव काय तुझं? योगीराज. योगीराज? पूर्ण नाव कोण सांगेल? योगीराज विकेंड भोईर. हा बघितलं. ते सुद्धा भाऊजी आले. आता झोप झाली वाटते भाऊजींची. नाही झोपलेत नाही का? नाही झोपले नाही बोलते. तू साग लावले की काय? साग पण लावलाय का? ह्या कसला झाड आहे हा? पणसाचा का? हा पणसाचं झाड 3. शेगड्याची झाडं भरपूर लावल्यात. किती लावली तेव्हाची टोटल ही झाडं? 100 झाडं लावली ती. 100. बघा सरकार सांगते 1 झाड लावा. आमच्या भाऊजींनी 100 झाडे लावल्यात. कुठली मोहली ही? यो वर्ष पण नाही झाला म्हणजे गेल्या वर्षी पावसाळ्यात आम्ही लावलेला. पावसाळ्यात तावला होता. आता 1 वर्ष होणार जूनला. किती वाढ होते बघा. 1 वर्षात झालेली वाढ. हा उमराच आहे ना? हा उंबर. ही झाडं एकटं घाला जातात. तुम्ही पाहू शकता म्हसोबा यात्रा ज्या ठिकाणी भरते त्या ठिकाणाचं हे मंदिर आहे. श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा. नंतर बघा नंदी, त्यानंतर कासव, गणेश मंदिर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज. खूप सुंदर अशी मूर्ती. बघा शेजारी कोण आहे? दिव्य भव्य अशी मूर्ती. मी कट केला. मंदिरात जाऊन दर्शनसुद्धा घेतलं. आता आम्ही बाहेरचं तुम्हाला दृश्य दाखवत आहे. खूप सुंदर आहे. खूप मोठं मंदिराच्या शेजारी एक पिंपळाचा वटवृक्ष आहे. या रिक्षाने आम्ही आलो आहे. तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं मंदिर श्री क्षेत्र खामलेश्वर देवस्थान ट्रस्ट मसाच्या वतीने हे बांधण्यात आलेले आहे. शेतकऱ्याच्या बकऱ्या. शेतकरी हे पालनपोषण करत असतात आणि त्यांना आता अन्न मिळावं म्हणून त्यांना शेजारच्या शेतामध्ये सोडण्यात आलं आहे.
समोरच बैल सुद्धा आहे. हा म्हशाकडे रोड जातो. तुम्ही हा पाहू शकता, सीताई रघुनाथ वाटिका SRV अग्रो फार्म. हा माझ्या बायकोच्या मामाचं फार्म हाऊस आहे. पुढच्या टायमाला आम्ही या फार्म हाऊसला येणार. सध्या भेट दिली लांबूनच. आता आम्ही थकलो आहे म्हणून घरी चाललो आहे, म्हणून सध्या भेट देतो आहे. पाण्यासाठी वणवण करत आहे. 3-3 हांड्याच्या दुरी आपल्या डोक्यावर घेऊन चालल्या आपल्या लेकरांना आणि घरच्या कुटुंबांना पाणी मिळावं. गाईस तुम्ही पाहू शकता, खंडेराय देवस्थान मुलगावतर्फे कमानी लावण्यात आली आहे आणि उंचावर सह्याद्रीच्या पर्वतावर कुलदेवत खंडोबारायाचं मंदिर आहे. या ठिकाणी कधी तुम्ही आलं तर नक्की भेट द्या. संध्याकाळचा टाईम आहे, त्यामुळे मी इथे जात नाही. पुन्हा कधी लवकर आलो तर या ठिकाणी आम्ही नक्की जाणार. समोरच ईट भट्टीचा पण आहे, तिथे विटा बनवल्या जातात. माणगाव या ठिकाणी खंडोबारायाचं उंच पर्वतावर खंडोबारायाचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे.